नमस्कार मंडळी. आज आपण रांगोळी काढणार आहोत. आज मी तुमच्याशी एका खास रांगोळीबद्दल बोलणार आहे. तर ती खास रांगोळी म्हणजे पद्मासन रांगोळी आहे. रांगोळी म्हणजे केवळ रंगाची रचना नाही, तर ती आपल्या मनातल्या भावनांची, विचारांची आणि श्रद्धेची सुद्धा रचना असते. आणि जेव्हा रांगोळीत पद्मासनासारखी मुद्रा असते, तेव्हा ती कला न राहता एक अनुभव बनत असते. तर पद्मासनाचा अर्थ काय असतो? तर पद्मासन म्हणजे कमळाच्या आकारात बसलेली ध्यानमुद्रा. योगशास्त्रात पद्मासनाला फार महत्त्वाचे मानले आहे. पद्मासन म्हणजे काय? तर स्थिरता, एकाग्रता आणि संयम आणि अंतर्मनाशी जोडणे. त्याची आज आपण रांगोळी काढणार आहोत. जसं कमळ चिखलात उगवणंही निर्मळ आणि सुंदर राहतं, तसंच पद्मासन आपल्याला शिकवतं की कोणतीही परिस्थिती, कितीही कठीण परिस्थिती असू द्या, तरी पण आपलं मन शांत आणि सकारात्मक ठेवावं लागतं किंवा ठेवतासुद्धा येतं. त्यासाठी आपणाला अशा प्रकारची पद्मासनाची रांगोळी दारात नक्की काढायची आहे. पद्मासनच रांगोळी का काढायची आहे? तर आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती शांततेची. आपणाला जर शांतता असेल तर सर्व गोष्टी करता येतात. पद्मासन रांगोळी काढण्यामागचा एकच हा उद्देश होता की घरात, मनात आणि सर्व वातावरणात थोडी शांतता, स्थिरता यावी. ही रांगोळी पाहताना क्षणभर थांबावं, एक दीर्घ श्वास घ्यावा आणि स्वतःकडे पाहत राहावं. हीच तिची खरी ताकद असते. रांगोळी काढताना काही अनुभव आले आहेत. तर पद्मासन रांगोळी काढताना रेषा काढणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच महत्त्वाचं असतं की मन शांत ठेवणं. तर ते मन आपोआपच शांत होऊ लागतं. प्रत्येक रेषा काढताना आपलं मन इतकं एकाग्र होतं की एकाग्रतासुद्धा लागते. जर मन अस्थिर असेल तर रेषाही अस्थिरच होऊन जातात. हळूहळू रंग भरताना मनातले विचार शांत होत गेले आणि नकळतच ती रांगोळी एक प्रकारचं ध्यानच बनली. तर पद्मासनात पांढरा रंग म्हणजे शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे. तर एक सकारात्मक वातावरण तयार होतात. घरात पद्मासन रांगोळीचं महत्त्व काय आहे? तर घराच्या दारात किंवा पूजाघरात काढलेली पद्मासन रांगोळी घरात येणाऱ्या प्रत्येकाला शांततेचा संदेश देऊन जात असते. ही रांगोळी सांगत असते, इथे गोंधळ नाही, इथे ताण नाही, तर इथे काय आहे? तर शांतता आहे. आजकाल घर म्हणजे फक्त राहायची जागा न राहता एक धावपळीचं केंद्र बनलं आहे. अशा वेळी पद्मासन रांगोळी आपल्याला थांबायला भाग पाडते. पद्मासन ही केवळ योगमुद्रा नाही, तर ती अध्यात्माची सुद्धा पायरीच आहे. रांगोळीत पद्मासन काढणं म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात अध्यात्माला थोडी जागा देण्यासारखं आहे. देवळातलं जाणं शक्य नसेल तरी घरात काढलेली ही रांगोळी एक लहानसं आपलं ध्यानाचं केंद्रच बनत असते. तर आधुनिक जीवनात पद्मासन रांगोळी ही अशा प्रकारची आहे की आजची पिढी जरा वेगळ्या प्रकारची आहे, वेगळी आहे, वेगळी धावती आहे, वेगळा विचार करते आहे. पण पद्मासन रांगोळी ही जुनी परंपरा आजच्या जीवनाशी जोडली गेलेली आहे. ती सांगते, तंत्रज्ञान वापरा, मन शांत ठेवा, यश मिळवा, पण अहंकार टाळा. भावनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ही रांगोळी परफेक्ट आहे का? कदाचित नसेलही, पण ही रांगोळी मनापासून काढलेली आहे. आणि रांगोळीत सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे भाव. रेषा थोड्या वाकड्या असतील, रंग कमी जास्त असतील, पण त्यामागची भावना शुद्ध असायला हवी, तर ती रांगोळी सुंदरच असणार आहे. पद्मासन रांगोळी म्हणजे काय? तर शांततेचा संदेश देणारी ही रांगोळी आहे. स्थिरतेची आठवण देणारी आहे
आणि स्वतःकडे पाहण्याची संधीसुद्धा आहे. आजच्या गोंधळलेल्या जगात अशी रांगोळी आपल्याला थोडं थांबायला शिकवत आहे. पुढच्या वेळी रांगोळी काढते वेळेस फक्त सजावट म्हणून नाही, तर ती मन शांत करण्यासाठी काढायची. कारण रांगोळी ही जमिनीवर नाही, तर ती आपल्या मनात उमटत असते. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.